आपण काल अल्फा अमायनो ऍसिड्स पाहिले होते. तर अल्फा अमायनो ऍसिड हे प्रोटीन्सचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे प्रोटीन जो बनलेला असते, जसं आपलं घर आहे, आपलं घर बनण्यासाठी विटा आणि मग त्याला सिमेंट वगैरे जे असेल ते, तर विटा हे आपल्या घराचं काय बिल्डिंग ब्लॉक आहे. तर तसं प्रोटीन तयार होण्यासाठी अल्फा अमायनो ऍसिड हे बिल्डिंग ब्लॉक असतात. तर त्याच्यामुळे खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड जेव्हा जॉईंट होत असते, जसं मी अल्फा अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला काढून दाखवतो तुम्हाला. बघा, तर सर्वांना माहिती आहे की NH2 कोणत्या कार्बनला, अल्फा कार्बनला अटॅच असतो आहे ना, आणि हा वाला C डबल बॉन्ड OH एक अल्फा अमायनो ऍसिड झाला. असाच आपण दुसरा अल्फा अमायनो ऍसिड घेतला. असे करोडो अल्फा अमायनो ऍसिड सारखे किंवा अलग अलग, आता सपोज मी इथे R घेतला एक, आहे की नाही, पुन्हा एक अल्फा अमायनो ऍसिड घेतला. अशा प्रकारे हा खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड जेव्हा काय होतील, जॉईंट होतील है ना. तर ह्या अल्फा अमायनो ऍसिड जॉईंट झाल्यानंतर यांच्यामधून जर आपण वॉटर मॉलिक्यूल काढला, एक OH आणि NH मधला, OH आणि NH मधला एक एक वॉटर मॉलिक्यूल जर आपण रिमूव्ह केला, असे जर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केले, इकडूनही रिमूव्ह होईल, इकडूनही रिमूव्ह होईल, आणि अशा प्रकारे एक मोठा पॉलिमरिक कंपाऊंड तयार होईल. म्हणजे लाखो अल्फा अमायनो ऍसिड जेव्हा जॉईंट होतील, तर त्यावेळेस असा एक पॉलिमरिक कंपाऊंड तयार होईल. आता या पॉलिमरिक कंपाऊंड्स मध्ये एक नवीन लिंकेज तयार होत असते. या प्रकारची लिंकेज तयार होते CONH. बघा, इथेही सुद्धा OH आणि वॉटर निघून जात असताना एक CONH लिंकेज तयार होत असते. पुन्हा इथे असाच हा जॉईंट होईल R, पुन्हा हे C डबल बॉन्ड O, हा असाच करोडो टाइम्स हे एकमेकांना काय होतील, जॉईंट होतील. आणि असा एक CONH असा CONH लिंकेज असणारा, याला आपण पेप्टाइड लिंकेज म्हणत असतो. काय म्हणत असतो? पेप्टाइड लिंकेज म्हणत असतो. आणि असा हा नॅचरली ऑकरिंग, म्हणजे हे नेचरमध्ये नॅचरली तयार होत असते. आपण आर्टिफिशियल तर करू शकतो, पण असा हा नॅचरली ऑकरिंग नायट्रोजन असणारा पॉलीपेप्टाइड कंपाऊंड आहे. ही खूप सारी लिंकेज असते, म्हणून याला आपण काय म्हणतो, पॉलीपेप्टाइड म्हणतो. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून याची डेफिनेशनच आपल्याला प्रोटीनची करायची आहे की प्रोटीन्स हा नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस पॉलीपेप्टाइड कंपाऊंड असतो, विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्याचं वापस आपण हायड्रॉलिसिस जर केलं, पुन्हा याच्यात वॉटर ऍड केलं, तर लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड पुन्हा तयार होतील, आहे की नाही. यांच्यापासून खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड तयार होतील. म्हणजे प्रोटीन अल्फा अमायनो ऍसिड मधून वॉटर निघून गेलं तर प्रोटीन्स बनते, आणि पुन्हा या प्रोटीन्स मध्ये वॉटर ऍड केलं तर अल्फा अमायनो ऍसिड बनल, आहे की नाही. त्याच्यामुळं हे प्रोटीन्स कोणाचा बिल्डिंग ब्लॉक आहे, या अल्फा अमायनो ऍसिडचा. तर नॅचरली प्रोटीन्स हा नायट्रोजन असणारा पॉलीपेप्टाइड कंपाऊंड आहे. म्हणजे CONH लिंकेजला आपण पेप्टाइड लिंकेज म्हणतो. आणि अशी जर लिंकेज खूपदा येत असेल प्रोटीन्स मध्ये, तर त्याला आपण पॉलीपेप्टाइड लिंकेज असं म्हणत असतो. आणि म्हणूनच आपण प्रोटीनची डेफिनेशन्स करणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर प्रोटीनची डेफिनेशन्स आपल्याला पाठ करायची नाही आहे. तर प्रोटीन्स नॅचरली काय आहे, नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस ऑर्गॅनिक पॉलिमर आहे, म्हणजे पॉलिमरिक कंपाऊंड आहे तो. म्हणून प्रोटीन्स आर नॅचरली ऑकरिंग नायट्रोजनस ऑर्गॅनिक पॉलिमर कंटेनिंग पॉलीपेप्टाइड लिंकेज, ज्यांच्यामध्ये पेप्टाइड लिंकेज असते, विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स कॉल्ड ॲज प्रोटीन्स. प्रोटीनची डेफिनेशन असतो, फॉर्म्युला आहे. प्रोटीन्स हा नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस ऑर्गॅनिक पॉलिमर आहे, कंटेनिंग पेप्टाइड लिंकेज, ज्यांच्यामध्ये CONH लिंकेज असते, त्याला पेप्टाइड लिंकेज म्हणतो, विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड, ज्यांना आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड तयार होतील, आहे की नाही, कॉल्ड ॲज प्रोटीन्स. प्रोटीनचं एक्झाम्पल आहे अल्ब्युमिन्स, ग्लोब्युलिन्स, खूप सारे प्रोटीन्स आहे. आपल्या केसामध्ये केरेटिन नावाचं प्रोटीन्स असते, नखामध्ये केरेटिन असते, है ना. मायोसिन इन मसल, आपल्या मसलमध्ये मायोसिन नावाचं प्रोटीन्स असते. आता आपल्या बॉडीमध्ये खूप सारे प्रोटीन्स आहे, बरोबर आहे की नाही. तर हे प्रोटीन जे तयार होणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण प्रोटीनची डेफिनेशन्स कशी बनवलेली आहे, त्या फॉर्म्युल्यावरूनच त्याची डेफिनेशन्स बनवली, आहे की नाही. तर प्रोटीन्सची डेफिनेशन झाल्यानंतर आता प्रोटीनचं ऍक्च्युअली स्ट्रक्चर, हे डेफिनेशनच अशी बनलेली आहे, खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड कंबाईन होऊन प्रोटीन्स बनलेला आहे, म्हणजे पॉलीपेप्टाइड कंपाऊंड तयार झालेला आहे की नाही. पेप्टाइड बॉन्ड म्हणजे CONH बॉन्डला आपण काय म्हणतो, पेप्टाइड बॉन्ड म्हणत असतो. आणि असा हा कंपाऊंड आहे, म्हणजे जिथे आपल्याला CONH लिंकेज तयार होतील, याला आपण पेप्टाइड लिंकेज म्हणत असतो, आहे की नाही.
तर अशा प्रकारे हे पेप्टाइड लिंकेज आहेत. तर पेप्टाइड बॉन्ड किंवा पेप्टाइड लिंकेज म्हणतो. खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड मधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे एका अल्फा अमायनो ऍसिडचा OH आणि दुसऱ्याचा H असा निघून जाईल. आणि हे असं निघाल्यानंतर हे असं एक पॉलीपेप्टाइड कंपाऊंड तयार होईल, ज्याला आपण प्रोटीन्स म्हणत असतो. आणि म्हणून आपण प्रोटीनची डेफिनेशनच तशी दिलेली आहे. प्रोटीन्स आर नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस ऑर्गॅनिक पॉलिमर्स कंटेनिंग पेप्टाइड लिंकेज, ज्यांच्यामध्ये अशी पेप्टाइड लिंकेज असते, विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्याचं वापस हायड्रॉलिसिस जर केलं आपण तर गिव्स अल्फा अमायनो ऍसिड, ज्यांच्यापासून खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड भेटल, कॉल्ड ॲज प्रोटीन्स. त्याला काय म्हणतो आपण? प्रोटीन्स. तर प्रोटीनचं एक्झाम्पल अल्ब्युमिन्स, ग्लोबिलिन्स हे प्रोटीनचे एक्झाम्पल आहेत. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? आता हे जे पेप्टाइड लिंकेज आहे त्याची डेफिनेशन देऊ. आता पेप्टाइड लिंकेज म्हणजे कोणती लिंकेज? ज्या लिंकेजमुळं दोन अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना जॉईंट होत असतात, अशी ही CONH लिंकेज आहे. CO आणि NH ग्रुपमध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहोत? पेप्टाइड लिंकेज. म्हणून पेप्टाइड लिंकेजची डेफिनेशनही तशीच आहे. द CONH लिंकेज इन प्रोटीन्स, प्रोटीन मधली CONH लिंकेज, कशातली नाही, प्रोटीनच्या मॉलिक्यूल मधली. ही जी CONH लिंकेज आहे प्रोटीन्स मधली, इन विच अल्फा अमायनो ऍसिड्स आर जॉईंट लिनियरली, ज्याच्यामध्ये अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना कसे जॉईंट झाले? असे लिनियरली जॉईंट झाले CONH लिंकेज नुसार, आहे की नाही? इन अ फॅशन इन प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज, लिनियर फॅशन जर जॉईंट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? प्रोटीन्स म्हणतो, सॉरी पेप्टाइड लिंकेज म्हणतो. पेप्टाइड लिंकेज म्हणजे कोणती असते? CONH लिंकेज. ही जी CONH लिंकेज असते, बाय विच द अल्फा अमायनो ऍसिड्स आर जॉईंट लिनियरली, लिनियर फॅशन जॉईंट होत असते इन प्रोटीन्समध्ये, प्रोटीन्समध्ये, आर कॉल्ड ॲज पेप्टाइड लिंकेज. त्याला काय म्हणतो आपण? पेप्टाइड लिंकेज. आता हे जर दोन अल्फा अमायनो ऍसिड मध्ये जॉईंट झाला तर आपण त्याला डायपेप्टाइड लिंकेज म्हणतो. 3 अल्फा अमायनो ऍसिड मध्ये जर बॉन्ड झाला तर त्याला काय म्हणू? ट्रायपेप्टाइड लिंकेज. म्हणून आता हे पेप्टाइड लिंकेजचे आपण काय पाहणार आहोत? टाईप म्हणजे डायपेप्टाइड लिंकेज, ट्रायपेप्टाइड लिंकेज, प्रोटीन जे बनते त्याच्यापासून. म्हणून फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड लिंकेज कशी तयार होत असते बरं? एक अल्फा अमायनो ऍसिड जे घेता तुम्ही, आहे ना, त्या अल्फा अमायनो ऍसिड मधला कोणता ग्रुप? COOH मधला एक ग्रुप. एका अल्फा अमायनो ऍसिडचा कोणता? COOH ग्रुप जो आहे त्यातला COOH, आणि दुसऱ्या अल्फा अमायनो ऍसिड मधला काय? NH2 ग्रुप, आहे ना. हा जो NH2 ग्रुप आहे तो दुसऱ्या अल्फा अमायनो ऍसिड मधला, हे एकमेकांसोबत कंबाईन होत असते, आहे ना. हा OH ग्रुप निघणार आहे आणि इथून H निघणार आहे, आणि आपल्याला काय भेटल? अशी एक CONH लिंकेज भेटल, है ना, विथ द एलिमिनेशन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल. एक वॉटर मॉलिक्यूल जर आपण काढला तर अशी एक CONH लिंकेज आपल्याला तयार होत असते. ही जी CONH लिंकेज आहे याला आपण आता डायपेप्टाइड लिंकेज म्हणू, आहे की नाही. ही दोनच मॉलिक्यूल मध्ये तयार झाली म्हणून हिचं नाव आहे डायपेप्टाइड. आता ही जर 3 मॉलिक्यूल मध्ये तयार झाली असती तर अशा 2 CONH लिंकेज तयार झाल्या असत्या. 4 मॉलिक्यूल मध्ये झाल्या असत्या तर 3 CONH लिंकेज झाल्या असत्या. 2 मध्ये झाली म्हणून आपण डायपेप्टाइड म्हणू, 3 मध्ये झाली असते तर ट्रायपेप्टाइड म्हणू, आणि लाखो मॉलिक्यूल मध्ये झाली तर त्याला काय म्हणू? पॉलीपेप्टाइड म्हणू, जे प्रोटीन्स म्हणत असतो आपण, आहे की नाही. खूप सारे CONH लिंकेज न जर अल्फा अमायनो ऍसिड जॉईंट झाले तर असा एक पॉलिमरिक कंपाऊंड तयार होते, त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॉलीपेप्टाइड कंपाऊंड्स म्हणजेच प्रोटीन्स म्हणणार आहोत, बरोबर आहे की नाही. मग फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड लिंकेज मध्ये काय म्हणसाल की पेप्टाइड लिंकेज कशी तयार होणार आहे? एका अल्फा अमायनो ऍसिडचा कोणता ग्रुप? COOH ग्रुप, आणि दुसऱ्या अल्फा अमायनो ऍसिडचा NH2 ग्रुप, आहे की नाही. यांच्यामधून काय निघणार आहे? एक वॉटर मॉलिक्यूल काय होईल? एलिमिनेट होऊन जाईल, है ना. आणि यांच्यामधून जर एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला तर एक नवीन कंपाऊंड तयार होईल, म्हणजे जो CO लिंकेज तयार होईल, CONH लिंकेज ज्याला म्हणू आपण. तर या लिंकेजलाच काय म्हणणार आहोत आपण? पेप्टाइड लिंकेज म्हणणार आहोत. म्हणून पेप्टाइड लिंकेज इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन्स ऑफ, कशी तयार होणार आहे? बाय द कॉम्बिनेशन्स ऑफ, एलिमिनेशन्स ऑफ, बाय द कॉम्बिनेशन्स ऑफ NH2 ग्रुप, एका याचा NH2 ग्रुप ऑफ 1 अल्फा अमायनो ऍसिड अँड COOH ग्रुप ऑफ अनदर अल्फा अमायनो ऍसिड, या दोघांच्या कॉम्बिनेशन्स मुळे होईल, विथ द एलिमिनेशन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल, कॉल्ड ॲज पेप्टाइड लिंकेज. आता 2 मॉलिक्यूल मध्ये तयार झाली म्हणून हिला डायपेप्टाइड मध्ये म्हणतो आपण. वेन मोर मॉलिक्यूल्स ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स आर कंबाइन्ड, आता 2च जर कंबाईन झाले तर त्याला आपण डायपेप्टाइड म्हणतो. इफ 3 molecules are combined, then it is called as tripeptide linkage. 4 molecule combine झाले तर
पेप्टाइड पेंटापेप्टाइड पाथ जर झाले तर फायनली खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड जर जॉईन झाले तर त्याला आपण पॉलीपेप्टाइड लिंकेज म्हणतो, दॅट इज प्रोटीन. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटीन्स. अँड हेन्स प्रोटीन्स आर बेसिकली पॉलीपेप्टाइड कंपाऊंड. म्हणून प्रोटीन्स हा बेसिकली काय असतो, पॉलीपेप्टाइड कंपाऊंड असतो. आणि म्हणून जर तुम्हाला फॉर्मेशन विचारलं तर फॉर्मेशन मध्ये काय सांगसाल की एका अल्फा अमायनो ऍसिडचा COOH ग्रुप हा दुसऱ्या अल्फा अमायनो ऍसिडच्या NH2 ग्रुप सोबत कंबाईन होतो विथ द एलिमिनेशन ऑफ न्यूट्रल वॉटर मॉलिक्यूल. एक वॉटर मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये निघून जाते अँड द लिंकेज इज फॉर्म, CONH लिंकेज तयार होते, कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड लिंकेज. अशा प्रकारे हे पेप्टाइड लिंकेज होत असते. इफ इट इज फॉर्म बिटवीन द टू अल्फा अमायनो ऍसिड then it is called as dipeptide linkage. But if it is formed in number of alpha amino acids, then it is called as polypeptide linkage. And polypeptide linkage is basically a proteins. तो प्रोटीनच आहे आणि म्हणून प्रोटीन्स आर बेसिकली कॉल्ड ॲज पॉलीपेप्टाइड कंपाऊंड. तो पॉलीपेप्टाइड कंपाऊंड असं म्हणत असतो. म्हणून आपण पॉलीपेप्टाइड लिंकेज सुद्धा समजून घेऊ. व्हॉट इज मीन बाय पॉलीपेप्टाइड लिंकेज, म्हणजे प्रोटीन्स बेसिकली फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड लिंकेज. जसं आता खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड पॉलिमराइज झाले विथ द एलिमिनेशन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल, याच्यामधून n नंबर ऑफ H2O मॉलिक्यूल जर एलिमिनेट झाले तर असा एक प्रोटीन्सचा मॉलिक्यूल तयार होत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, पॉलीपेप्टाइड कंपाऊंड. बरोबर आहे. बेसिकली हा जो पॉलीपेप्टाइड कंपाऊंड आहे याच्यात खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड जॉईन झालेले आहेत, आहे की नाही. आणि खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड होऊन त्यांनी हा CONH पेप्टाइड लिंकेज तयार केली. इकडेही तो तसाच करते, इकडे n टाइम्स आपण घेतलाय आणि म्हणूनच याला आपण पॉलीपेप्टाइड कंपाऊंड म्हणू, पॉलीपेप्टाइड कंपाऊंड म्हणू. बेसिकली हे सर्व रिपीट झालेलं आहे. हे युनिट रिपीट झालं आहे, हे युनिट पुन्हा रिपीट झालं आहे, हे युनिट पुन्हा रिपीट झालंय. दाखवतो मी, बघा पुन्हा आपण याला क्लिअर करू आणि रिपीट दाखवतो. हा जर तुम्ही पाहिला तर हे एक युनिट आहे, त्याच्यानंतर हे एक वापस युनिट रिपीट झालं, हे एक वापस युनिट रिपीट झालं. तर म्हणून आपण असं लिहिलं हे n टाइम्स, आहे की नाही, रिपीटिंग युनिट असते याच्यातने. तर हे जे लिंकेज आहे CONH लिंकेज न तो जॉईंट झालेला आहे आणि म्हणून आपण यांना काय म्हणतो, पॉलीपेप्टाइड. तर दिस इज द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड. ही पॉलीपेप्टाइडचं फॉर्मेशन्स आहे अशा प्रकारे. त्यानंतर हे जे पॉलीपेप्टाइड कंपाऊंड आपण पाहून राहिलो आहे ना, तर या पॉलीपेप्टाइड कंपाऊंड मध्ये ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड्स प्रोटीन्स मॉलिक्युल्स आर हायर मॉलिक्युलर वेट. आता पॉलिमर आपण त्यालाच म्हणत असतो ज्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट 10,000च्या वरती जात असते, एर हायर मिलियन्स इतकं त्याचं वेट जर असेल तर देन दे आर कॉल्ड ॲज पॉलिमर्स. त्यांना आपण पॉलिमर्स म्हणत असतो. आणि म्हणून असे करोडो अल्फा अमायनो ऍसिड जॉईंट होऊन पॉलीपेप्टाइड्स कंपाऊंड जो तयार होतो त्यालाच आपण प्रोटीन्स म्हणतो. तर तो जो प्रोटीन तयार झालेला असतो तो हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड राहणार आहे, नॅचरलच आहे. खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड झाल्यावर इट्स वेट इज मोर दॅन 10,000 अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पॉलिमर. आपण म्हणूनच त्याला काय म्हणत असतो, पॉलिमर्स म्हणत असतो, आहे की नाही. ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड्स प्रोटीन्स आर हाय मॉलिक्युलर वेट. त्याचं मॉलिक्युलर वेट खूप जास्त होते, ॲज लो ॲज 10,000, सर्वात कमी 10,000च्या एवढं होणार नाही, ॲज हायर ॲज मिलियन, 10,000च्या वरतच असते. तर त्याला आपण काय म्हणत असतो, प्रोटीन्स म्हणजे पॉलिमरिक कंपाऊंड म्हणत असतो. क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा नेक्स्ट आपण फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड मध्ये झाल्यानंतर आता प्रोटीनचं क्लासिफिकेशन्स. आपण जे प्रोटीन्स पाहून राहिलेलं त्या प्रोटीनचं आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत. पहिले तर आपण केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर करणार आहोत किंवा हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट. हे आपल्याला तसं आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड नाही आहे, आपल्याला दुसरं वाला आहे मॉलिक्युलर शेपच्या बेसिसवर क्लासिफिकेशन्स आहे. आपलं जे आता नवीन पुस्तक आहे तर यांच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन्स नाही दिलेलं आहे. तर पहिल्या क्लासिफिकेशन्स मध्ये केमिकल कंपोजिशन्स म्हणजे प्रोटीनचा फॉर्म्युला कसा आहे, प्रोटीन सोबत नॉन प्रोटीनस पार्टही असतो जॉईंट आहे ना, त्याच्या बेसिसवर जर प्रोटीनचा हायड्रॉलिसिस केला आपण तर मग प्रोटीन सोबत दुसरा एक नॉन प्रोटीनस पार्ट म्हणत असतो आपण, कॉन्जुगेटेड ग्रुप म्हणतो त्याला. तर त्याच्या बेसिसवर आपण प्रोटीनचं क्लासिफिकेशन्स केलं आणि दुसरं प्रोटीनचं त्यांचा शेप स्पेरिकल शेप असतो का एक फायबरस शेप असतो, त्याच्या बेसिसवर मॉलिक्युलर शेपच्या बेसिसवर प्रोटीनचंही क्लासिफिकेशन्स केलं आहे. तर पहिलं जे क्लासिफिकेशन आहे केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर,
भलेही ते आपल्या बुक्स मध्ये नाही मांडलं, पण आपण इथे पाहून घेऊ. तर एक 3 प्रकारात आपण त्यांना क्लासिफाईड केलेलं आहे: सिंपल प्रोटीन्स, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आणि डिराइव्ड प्रोटीन्स, केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर. आता हे जे कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहे फर्दर क्लासिफाईड करण्यात आलेलं आहे. कॉन्जुगेटेड म्हणजे काय होत असते बरं? प्रोटीनस पार्ट सोबत एक दुसरा नॉन प्रोटीनस पार्ट जॉईन, त्याला म्हणत असते प्रोस्थॅटिक ग्रुप. काय म्हणतात? प्रोस्थॅटिक ग्रुप. म्हणजे तुमचा जो प्रोटीनस पार्ट आहे त्याच्यासोबत एक नॉन प्रोटीनस पार्ट कंबाईन जर असेल, प्रोटीनस पार्ट सोबत एक नॉन प्रोटीनस पार्ट जर काय असेल आपला कंबाईन असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो? नॉन प्रोटीनस पार्ट जो असतो बघा, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स मध्ये एक नॉन प्रोटीनस पार्ट असते, त्यालाच आपण कोफॅक्टर किंवा प्रोस्थॅटिक ग्रुप म्हणत असतो. मग तो मेटल राहू शकते, मग त्याला आपण क्रोमोप्रोटीन्स म्हणू, जर नॉन प्रोटीनस पार्ट जर त्याच्यासोबत मेटल असेल, आहे की नाही. त्याच्यासोबत जर कार्बोहायड्रेट्स नॉन प्रोटीनस पार्ट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? ग्लायकोप्रोटीन्स म्हणणार आहोत. त्याच्यासोबत लिपिड सुद्धा राहू शकते प्रोटीनस पार्ट सोबत, त्याला आपण लिपोप्रोटीन्स म्हणतो. न्यूक्लिक ऍसिड सुद्धा राहू शकते, त्याला आपण न्यूक्लिओप्रोटीन्स म्हणू शकतो. आणि फॉस्फोरिक ऍसिड सुद्धा राहू शकते, म्हणून त्याला फॉस्फोप्रोटीन्स म्हणतो. बघा, केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर किंवा प्रोटीनचं आपण जर काय केलं, हायड्रॉलिसिस केलं, तर आपल्याला प्रोटीन्स 3 प्रकारात क्लासिफाईड केल्या जात असते: सिंपल प्रोटीन, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आणि डिराइव्ड प्रोटीन्स. कॉन्जुगेटेड प्रोटीन्स मध्ये एक नॉन प्रोटीनस पार्ट असते, ज्याला आपण प्रोस्थॅटिक ग्रुप म्हणत असतो किंवा कोफॅक्टर म्हणत असतो. तर हे प्रोस्थॅटिक ग्रुप काय राहू शकते? मेटल राहू शकते, कार्बोहायड्रेट राहू शकते, लिपिड्स राहू शकते, न्यूक्लिक ऍसिड राहू शकते किंवा फॉस्फोरिक ऍसिड राहू शकते. त्याच्यामुळे कॉन्जुगेटेड प्रोटीन्सला आपण क्रोमोप्रोटीन्स, मेटल जर नॉन प्रोटीनस पार्ट असेल, कार्बोहायड्रेट जर त्याच्यासोबत नॉन प्रोटीनस पार्ट असेल तर त्याला आपण ग्लायकोप्रोटीन्स म्हणू. लिपिड जर त्याच्यासोबत नॉन प्रोटीनस पार्ट असेल तर त्याला आपण लिपोप्रोटीन्स म्हणू. न्यूक्लिक ऍसिड जर त्याच्यासोबत नॉन प्रोटीनस पार्ट असेल तर न्यूक्लिओप्रोटीन्स म्हणू. आणि फॉस्फोरिक ऍसिड जर त्याच्यासोबत नॉन प्रोटीनस पार्ट असेल तर फॉस्फोप्रोटीन्स म्हणू. क्लिअर झालं? आणि तिसरा प्रकार आहे डिराइव्ड प्रोटीन्स. भलेही ही क्लासिफिकेशन्स आत्ताच्या सिलेबसमध्ये आपल्या नाही आहे, पण तरीही आपल्याला पाहून घ्यायचं आहे. दुसरं क्लासिफिकेशन्स महत्वाचं आहे जे आहे या सिलेबसमध्येही, ते मॉलिक्युलर शेपच्या बेसिसवर केलेलं आहे. पण एक फायबरस प्रोटीन्स आणि दुसरं ग्लोब्युलर प्रोटीन्स, म्हणजे त्यांचा फायबर लाईक शेप तयार होतो आणि एक ओव्हल किंवा स्फेरिकल शेप तयार होत असते, त्याला आपण ग्लोब्युलर प्रोटीन म्हणतो. तर असे प्रोटीनचं क्लासिफिकेशन्स आहे. पहिला आपण केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर पाहणार आहोत. केमिकल कंपोजिशन्स मध्ये सिंपल प्रोटीन्स. सिंपल प्रोटीन्स कोणाला म्हणसाल? ज्या प्रोटीनचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर फक्त आणि फक्त अल्फा अमायनो ऍसिडच तयार होत असेल. बघा, लक्षात ठेवायचं आहे. सिंपल प्रोटीन्स कोणाला म्हणत असतो? की ज्या प्रोटीनचं आपण काय केलं, हायड्रॉलिसिस केलं, म्हणजे आपण या प्रोटीनचं जर काय केलं, हायड्रॉलिसिस केलं, तर यांच्यापासून फक्त आणि फक्त जर ओनली अल्फा अमायनो ऍसिडच तयार होत असेल, हे फक्त अल्फा अमायनो ऍसिडनच तयार झालेले असेल, तर अशा प्रोटीन्सला आपण सिंपल प्रोटीन्स म्हणत असतो. म्हणून आपण सांगितलंय द प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस गिव्स ओनली अल्फा अमायनो ऍसिड्स आर कॉल्ड ॲज सिंपल प्रोटीन्स. फॉर एक्झाम्पल ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन्स, हे कशाचे एक्झाम्पल आहे? सिंपल प्रोटीनचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण कॉन्जुगेटेड प्रोटीन्स पाहतो. आता कॉन्जुगेटेड प्रोटीन्स म्हणजे कोणते असतात? ज्या प्रोटीनचं आपण जर काय केलं, ज्या प्रोटीन्सचं आपण काय केलं, हायड्रॉलिसिस केलं आहे ना, तर त्याच्यापासून अल्फा अमायनो ऍसिड तर भेटणारच आहे, प्रोटीनस पार्ट आहे की नाही. हा प्रोटीनस पार्ट असते. विथ नॉन प्रोटीनस पार्टही भेटते याच्यासोबत. आपल्याला काय भेटते? नॉन प्रोटीनस पार्ट. आता नॉन प्रोटीनस पार्ट म्हणजे काय राहू शकते? मेटल राहू शकते, कार्बोहायड्रेट राहू शकते, त्याच्यासोबत कॉम्बिनेशन्स मध्ये कार्बोहायड्रेट्स राहू शकते, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड राहू शकते, न्यूक्लिक ऍसिड राहू शकते. त्याच्यानंतर लिपिड सुद्धा राहू शकते, नॉन प्रोटीनस पार्ट आहे की नाही. त्याच्यानंतर फॉस्फोरिक ऍसिड सुद्धा राहू शकते. त्याच्या बेसिसवर आपण फर्दर क्लासिफिकेशन्स करणार आहोत, आहे की नाही, अशा प्रकारे. तर हे जे नॉन प्रोटीनस पार्ट आहे यालाच कोफॅक्टर म्हणत असतात. कोफॅक्टर किंवा प्रोस्थॅटिक ग्रुप, प्रोस्थेटिक ग्रुप म्हणतात त्याला, आहे की नाही. तर अशा प्रकारे, तर याच्या बेसिसवर आपण कॉन्जुगेटेड प्रोटीन्सला फर्दर क्लासिफाईड करत असतो. म्हणून कॉन्जुगेटेड प्रोटीनची डेफिनेशन्स काय करसाल? द प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस गिव्स अल्फा अमायनो ऍसिड अलॉंग विथ सम नॉन प्रोटीनस पार्ट कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड प्रोटीन्स.
तर कॉन्जुगेटेड प्रोटीन्स मध्ये आपल्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते कॉन्जुगेटेड प्रोटीनच एक्झाम्पल आहे. झाडाच्या बॉडीमध्ये जे क्लोरोफिल आहे ते प्रोटीनच आहे, तर तेही त्याच्यामध्ये मेटल असते, आहे की नाही. म्हणून द प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस, ज्या प्रोटीनचा आपण हायड्रॉलिसिस करू तर काय करत असतील ते अल्फा अमायनो ऍसिड्स विथ नॉन प्रोटीनस पार्ट प्रोड्यूस करत असेल, तर त्यांना आपण काय म्हणत असतो, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. आणि म्हणून द प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस प्रोड्यूस अल्फा अमायनो ऍसिड, ज्यांच्यापासून अल्फा अमायनो ऍसिड तर भेटलच, अलॉंग विथ नॉन प्रोटीनस पार्ट, ज्याला आपण प्रोस्थॅटिक ग्रुप म्हणतो, कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. अशा प्रोटीन्सला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. कॉन्जुगेटेड प्रोटीन्स मध्ये हिमोग्लोबिन्स, क्लोरोफिल, हिमोग्लोबिन्स मध्ये आयर्न्स हा मेटल असते, क्लोरोफिल मध्ये मॅग्नीज हा मेटल असतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे, तर याच्या बेसिसवर आपण फर्दर पुन्हा क्लासिफिकेशन करणार आहोत. जो प्रोस्थॅटिक ग्रुप किंवा नॉन प्रोटीनस पार्ट त्यांच्यामध्ये आहे त्याच्या बेसिसवर पुन्हा प्रोटीन्सला फर्दर क्लासिफिकेशन करणार आहोत. म्हणून क्रोमोप्रोटीन्स म्हणजे मेटल, क्रोमोचा अर्थ काय होत असते, मेटल, आणि त्याचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर अल्फा अमायनो ऍसिड आणि मेटल जर भेटत असेल तर त्या प्रोटीन्सला आपण क्रोमोप्रोटीन्स म्हणू. These on hydrolysis gives alpha amino acid along with the metal, that is Fe, Mg, called as non म्हणजे as a non proteinous part called as chromoproteins. अशा प्रोटीन्सला आपण काय म्हणतो, क्रोमोप्रोटीन. जसं हिमोग्लोबिन इन ब्लड, क्लोरोफिल इन प्लांट, मायोग्लोबिन, सायनिन, हे कशाचे एक्झाम्पल आहे, क्रोमोप्रोटीनचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जे क्लासिफिकेशन करून राहिलो ते प्रोस्थॅटिक ग्रुपच्या बेसिसवर, तर त्याच्यामुळे आपण नेक्स्ट जो क्लासिफिकेशन वाला प्रोटीन्स आहे आपला तो राहणार आहे आता ग्लायकोप्रोटीन्स. ग्लायकोचा अर्थ काय होते, कार्बोहायड्रेट्स. नॉन प्रोटीनस पार्ट कोणता असेल, कार्बोहायड्रेट्स. म्हणून these on hydrolysis gives alpha amino acids along with non proteinous part as a carbohydrates are called as glycoproteins. म्युसिन इन म्युकस, सलायवा मध्ये जे असते. एग्स व्हाईट यॉक, जे एग्स बॉईल केल्यानंतर व्हाईट कलरचं यॉक तयार होत असते, आहे ना, तर ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, ग्लायकोप्रोटीनचं. लिपोप्रोटीन्स म्हणजे लिपो म्हणजे फॅट, आहे ना. म्हणून ज्या प्रोटीनचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर अल्फा अमायनो ऍसिड अलॉंग विथ लिपिड्स म्हणजे फॅट्स त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये असेल तर त्यांना आपण लिपोप्रोटीन्स म्हणतो. जसं कोलेस्ट्रॉल असते आपल्या बॉडीमध्ये, तर तो प्रोटीन्स आणि फॅटचं कॉम्बिनेशन आहे. सेल मेम्ब्रेन आपल्या बॉडीमधली, नर प्रोटीन्स हे कशाचे एक्झाम्पल आहे, लिपोप्रोटीनचे. न्यूक्लिओप्रोटीन्स ज्याच्यात मी न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आरएनए जे आहे त्याच्यासोबत कॉम्बिनेशन्स मध्ये राहील. These on hydrolysis gives alpha amino acids with nucleic acid as a non-proteinous part. न्यूक्लिन इन न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये जे न्यूक्लिन नावाचा प्रोटीन असतो तो न्यूक्लिओप्रोटीन्स आहे. क्रोमोझोम, डीएनए आरएनए, ईस्ट हे कशाचे एक्झाम्पल आहे, न्यूक्लिओप्रोटीनचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फॉस्फोरिक ऍसिड ऍज ए नॉन प्रोटीनस पार्ट असेल तर त्याला आपण फॉस्फोप्रोटीन्स म्हणत असतो. म्हणून these on hydrolysis gives alpha amino acids along with phosphoric acid as a non-proteinous part called as phosphoproteins. केसिन ऑफ मिल्क, मिल्क मध्ये जे केसिन टाइपचं प्रोटीन्स असते. व्हायटिलिन ऑफ एग्स, आहे की नाही, येलो यॉक जे पिवळ्या कलरचं यॉक असते एग्स बॉईल केल्यावर, तर त्याच्यात फॉस्फोरिक ऍसिड ऍज ए नॉन प्रोटीनस पार्ट असतो. तर असं ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ नॉन प्रोटीनस पार्ट म्हणजे प्रोस्थॅटिक ग्रुप प्रेझेंट इन प्रोटीन्स दे आर क्लासिफाईड ॲज ए क्रोमोप्रोटीन्स, ग्लायकोप्रोटीन्स, लिपोप्रोटीन्स, न्यूक्लिओप्रोटीन्स, फॉस्फोप्रोटीन्स. हे तर आपलं क्लासिफिकेशन त्याच्या याच्यावर झालं. आता तिसरं जे आहे ते आहे डिराइव्ड प्रोटीन्स. आता डिराइव्ड प्रोटीन्स कसं तयार होत असतं की जर तुम्ही प्रोटीन्स घेतला आणि त्या प्रोटीनचं इनकम्प्लीट हायड्रॉलिसिस केलं, जसं एक पेप्सिन नावाचा आपण एन्झाईम टाकला आणि हे एन्झाईम टाकून प्रोटीनचं हायड्रॉलिसिस केलं तर प्रायमरी प्रोटिओज भेटते. पुन्हा त्याला प्रायमरी प्रोटिओन्सला सेकंडरी प्रोटिओज मध्ये हीट केल्यानंतर कन्व्हर्शन होईल. इनकम्प्लीट हायड्रॉलिसिस जेव्हा आपण प्रोटीनचं करू इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स, आपल्याला प्रायमरी प्रोटिओज, सेकंडरी प्रोटिओज, त्याच्यानंतर पेप्टोन्स, पॉलीपेप्टाइड्स आणि फायनली अल्फा अमायनो ऍसिड. हे जे प्रायमरी प्रोटिओज, सेकंडरी प्रोटिओज, पेप्टोन्स आहे तर यांना डिराइव्ड प्रोटीन्स म्हणतात. काय म्हणतात, डिराइव्ड. दे आर द इंटरमिडिएट प्रोटीनस कंपाऊंड्स ऑब्टेन बाय इनकम्प्लीट हायड्रॉलिसिस. जे आपण इनकम्प्लीट हायड्रॉलिसिस जर केलं प्रोटीनचं इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम तर आपल्याला जे
इंटरमिडिएट प्रोटीनस पार्ट तयार होते, त्याला आपण काय म्हणत असतो, डिराइव्ड प्रोटीन्स म्हणत असतो. दिस आर डिग्रेडेटिव्ह प्रोडक्ट्स ऑफ प्रोटीन्स, म्हणजे प्रोटीन तुटून ते प्रॉडक्ट तयार होतात छोटे छोटे, त्याला आपण म्हणतो डिग्रेडेटिव्ह प्रॉडक्ट आहे ना, अशा प्रकारे. तर हे झालं डिराइव्ड प्रोटीन्स. हे वाला क्लासिफिकेशन बेसिकली तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारणार नाही, बरोबर आहे. आता हे वाला क्लासिफिकेशन तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, की तुमच्या बुक्स मध्ये हेच क्लासिफिकेशन दिलेलं आहे. मॉलिक्युलर शेपच्या बेसिसवर फायबरस प्रोटीन्स आणि ग्लोब्युलर प्रोटीन्स. आता फायबरस प्रोटीन्स कोणाला म्हणसाल, द प्रोटीन्स इन विच पॉलिपेप्टाइड चेन लाय पॅरलली. हे जे पॉलिपेप्टाइड चेन होते आपली, तर हे पॅरलली जर लाय झाली तर एक फायबर लाईक स्ट्रक्चर बनत असते, त्याला आपण काय म्हणत असतो, फायबरस प्रोटीन्स. आणि म्हणूनच द प्रोटीन्स इन विच पॉलिपेप्टाइड चेन लाय पॅरलली म्हणजे साइड बाय साइड टू फॉर्म अ फायबर लाईक स्ट्रक्चर, त्याच्यापासून फायबर लाईक स्ट्रक्चर तयार होईल, कॉल्ड ॲज फायबरस प्रोटीन्स आहे ना. हे हायड्रोफोबिक असते, हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हिटिंग असतो हे प्रोटीन्स. म्हणून द पॉलिपेप्टाइड चेन हेल्ड टुगेदर बाय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता हे जे पॉलिपेप्टाइड चेन असतात ते एकमेकांना कशानं जॉईंट असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. यांच्यामध्ये काय असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगने हे जॉईंट असतात आणि त्याच्यामुळं हे स्ट्रॉंगली फायबर लाईक स्ट्रक्चर तयार करते, त्यांना आपण म्हणत असतो फायबरस प्रोटीन्स. क्लिअर झालं. हे फायबरस प्रोटीन जे असते, दिस प्रोटीन्स आर इन्सोल्युबल इन वॉटर, हे वॉटरमध्ये इन्सोल्युबल असते. त्याच्यानंतर केरेटिन प्रेझेंट इन हेअर, आपल्या हेअर, नेल्स आणि बर्ड्स मध्ये जे फिदर्स असतात त्यांच्यामध्ये केरेटिन नावाचं प्रोटीन्स असते. फायब्रियॉन्स प्रेझेंट इन सिल्क, सिल्क जो असतो त्याच्यामध्ये फायब्रियॉन नावाचं प्रोटीन्स असते. त्याच्यानंतर मायोसिन इन मसल, आपल्या मसलमध्ये मायोसिन नावाचं जे प्रोटीन्स आहे हे फायबरस प्रोटीन्स आहे. दे आर वॉटर इन्सोल्युबल. केरेटिन इन हेअर, नेल्स, फिदर्स, केरेटिन नावाचं जे प्रोटीन्स असते हेअर मध्ये, नेल्स मध्ये, फिदर्स मध्ये. फायब्रियॉन्स प्रेझेंट इन सिल्क, मायोसिन इन मसल, हे कशाचे एक्झाम्पल आहे, फायबरस प्रोटीनचे. त्याच्यानंतर ग्लोब्युलर प्रोटीन्स. ग्लोब्युलर प्रोटीन्स कोणाला म्हणसाल, की हे स्पेरिकल इन शेप असते, बरोबर आहे. दिस प्रोटीन्स इन विथ पॉलिपेप्टाइड चेन्स lie parallel to form the fiber like structure, ज्याला आपण फायबरस प्रोटीन्स म्हणून राहिलो होतो. फायबरस प्रोटीन्स आर इन्सोल्युबल इन वॉटर. दे आर हेलिकल ऑर शीट स्ट्रक्चर, यांचं हेलिकल किंवा असं शीट स्ट्रक्चर तयार होत असते फायबरस प्रोटीनचं. दीज आर कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असते फायबरस प्रोटीन्स मध्ये, अशा प्रकारे. त्याच्यामुळे दे आर स्टेबल टू द मॉडरेट चेंज ऑफ टेम्परेचर अँड पीएच. थोडाफार टेम्परेचर कमी जास्त झालं तर त्याच्यामुळे यांचा शेप वगैरे बदलत नाही. एक्झाम्पल केरेटिन, मायोसिन, फायब्रियॉन, कॉलिजन्स, हे फायबरस प्रोटीनचे एक्झाम्पल आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. आता फायबरस प्रोटीन झाल्यानंतर आपण ग्लोब्युलर प्रोटीन्स पाहू. नेमकं ग्लोब्युलर प्रोटीन्स आपण कोणाला म्हणत असतो, जे स्पेरिकल इन शेप असते. द प्रोटीन्स आर फोल्डेड टू फॉर्म द स्पेरिकल स्ट्रक्चर. हे प्रोटीन्स फोल्डिंग होतात आणि स्पेरिकल आकाराचं स्ट्रक्चर बनवतात. अँड दे हॅव वीक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड हेन्स कॉल्ड ॲज हायड्रोफिलिक, म्हणजे वॉटर लव्हिंग असतात, वॉटरमध्ये सोल्युबल होत असतात असे प्रोटीन्स. प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर, ॲक्वियस सोल्युशन, ऍसिड किंवा सॉल्ट मध्ये सोल्युबल होतात. जसं एक अल्ब्युमिन्स आहे, ब्लड ग्लोब्युलिन्स आहे, इन्सुलिन आहे, हे ग्लोब्युलर टाईपचे प्रोटीन्स आहे, हे जे वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहे. ठीक आहे. ग्लोब्युलर प्रोटीनचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय, की ग्लोब्युलर प्रोटीन्स आर फोल्डेड टू फॉर्म द स्पेरिकल स्ट्रक्चर, हे फोल्डिंग होऊन स्पेरिकल स्ट्रक्चर बनवतात. दिस प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर. दे आर 3 डायमेन्शनल शेप, हे 3 डायमेन्शनल आकाराचे असतात. दे हॅव वीक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, यांच्यामधली हायड्रोजन बॉन्डिंग वीक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. दे आर सेन्सिटिव्ह टू स्मॉल चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. थोडंसंही टेम्परेचर चेंज झालं की हे आपला आकार वगैरे प्रॉपर्टी बदलून टाकतात. म्हणून ग्लोब्युलर प्रोटीन्स आर सेन्सिटिव्ह टू स्मॉल चेंज इन टेम्परेचर अँड पीएच. एक्झल्ब्युमिन्स, केसिन इन मिल्क अँड इन्सुलिन, हे याचे एक्झाम्पल आहे. त्याचा डिफरन्स विचारू शकते तुम्हाला, डिस्टिंग्विश बिटवीन ग्लोब्युलर प्रोटीन्स अँड फायबरस प्रोटीन्स. The globular proteins म्हणजे the proteins in which polypeptide chains lie parallel to form the fibrous proteins. The proteins in which polypeptide chain lie parallel to form the fiber-like structure. Globular proteins मध्ये काय असते, the proteins in which polypeptide chains folded to form the spherical structure. Proteins are insoluble, fibrous proteins. Globular proteins are soluble in water. त्याच्यानंतर they are helical or sheet structure fibrous proteins.
दे हॅव 3 डायमेन्शनल शेप. ग्लोब्युलर प्रोटीन्सला 3 डायमेन्शनल शेप असतो. दे हॅव कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, फायबरस प्रोटीन्स. आणि ग्लोब्युलर प्रोटीन्स दे हॅव वीक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दे आर स्टेबल ॲट मॉडरेट चेंज इन टेम्परेचर अँड पीएच. दे आर सेन्सिटिव्ह टू स्मॉल चेंज इन टेम्परेचर अँड पीएच. आणि फायनली एक्झाम्पल देऊ शकता, केरेटिन, मायोसिन, फायब्रियॉन, कॉलिजन्स, दीज आर द फायबरस प्रोटीन्स. अँड ग्लोब्युलर प्रोटीन्स कोणत्या आहे? एग्स, अल्ब्युमिन्स, केसिन इन मिल्क अँड इन्सुलिन. तर हे झाले प्रोटीनचे प्रकार. बरोबर आहे. तर आपलं जे नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर आहे, पण आपल्या 20% सिलेबसमध्ये स्ट्रक्चर इग्नोर्ड केल्या गेलेले आहे. त्याच्यामुळे इथपर्यंतच आपल्याला प्रोटीनचा पार्ट आहे, अल्फा अमायनो ऍसिड आणि प्रोटीन्स. क्लिअर झालं इथपर्यंत सर्वांना? तर हे डिफरन्स हमखास विचारते तुम्हाला, ग्लोब्युलर प्रोटीन्स आणि फायबरस प्रोटीन्स. हा आपल्या बोर्ड एक्झामसाठी हमखास फिक्स करून ठेवायचा आहे आपल्याला.